पंढरपूर शहरामध्ये सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी पंढरपूर शहर पोलिसांनी मोठी धाड टाकली। या धाडीत सुगंधित तंबाखूने भरलेली 3 पांढरी पोती जप्त करण्यात आली। 2,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वसीम निसार तांबोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे। 18 ऑगस्ट रोजी पहाटे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पंढरपुरात सुगंधी तंबाखू अवैधरित्या विक्री केली जाणार आहे। सध्या सदरची सुगंधित तंबाखू ही पंढरपूर शहरातील वसीम तांबोळी राहणार अकबर अली रोड पंढरपूर यांच्या घरी आहे। अशा प्रकारे मिळालेल्या बातमीच्या आधारावर वसीम तांबोळी यांच्या राहत्या घरी जाऊन तपासणी केली असता सुगंधित तंबाखू असलेली 3 पांढऱ्या रंगाची पोती मिळून सदर पोत्यामध्ये 500 ग्रॅम वजनाचे सीलबंद सुगंधित तंबाखूचे पुडे निदर्शनास आले। त्यात सुगंधी तंबाखूचा वास येत असल्याचे आढळून आल्याने सदर पाकिटे फोडून पाहिली असता त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2)(1)(2)(4) 27(3)(9)(30)(2)(a) 59 भारतीय न्याय संहिता कलम 223, 274, 275, 123 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर ठिकाणी कारवाईमध्ये मिळून आलेल्या मालामध्ये 2,23,000 रुपये किमतीची 3 पांढऱ्या रंगाची पोती, त्यात प्रत्येकी 500 ग्रॅम वजनाची 223 पाकिटे, प्रत्येकी 1,000 रुपये किमतीची असा 2,23,000 रुपयांचा अंतर्भाव आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग पंढरपूर, वरिष्ठ पोलीस अधीक्षक विश्वजित घोडके, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोंगे, पोलीस नाईक विनोद शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल लोंढे, शिवशंकर हुलजंती, महिला सहाय्यक पोलीस फौजदार राजश्री कटके, शोभा कदम यांनी केली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।